1. पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सुख, शांती व समाधान मिळते. 2. लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो. 3. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी वाटून हे आधीच तयार करून ठेवावे म्हणजे स्वयंपाक लवकर तयार होतो, ऐनवेळी घाईगडबड होत नाही. 4. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य आठवणीने भिजत घालावे. 5. कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीमतवानी होईल. 6. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्यांची साल पटकन निघतील. 7. मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी खूप जास्त चवदार आणि पौष्टिक होते. 8. कोबीची भाजी करताना चिरून झाल्यावर त्याला धुवून मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो आणि उग्र वास येत नाही. 9. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 10. कडधान्यांमध्ये भुंगे होतात. असं होऊ नये म्हणून त्यांच्यात तेजपान टाकून ठेवा. अशाने कडधान्यांमध्ये भुंगे होणार नाहीत. 11. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो. 12. धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान होतात. तसेच कुरकुरीतही होतात. 13. वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत, त्यावर थोडी माती टाका म्हणजे लवकर मोड येतात. 14. इडलीनी व डोशाचे पीठ उरल्यास त्यावर खायचे पान ठेवा, पीठ आंबणार नाही. 15. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 16. सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्यामुळे कॅल्शियम सोबतच फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेट सुद्धा मिळतात. 17. दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम पर्याय आहे. रात्री झोपताना 1 ग्लास दूध अवश्य घ्या. 18. शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देते. 19. जर्दाळू हाय कॅल्शियम रिच पदार्थाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. हे फळ नियमित खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडे मजबूत होतात. 20. केळीचे नियमित सेवन केल्याने उंची वाढू शकते व त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक हाडांची मजबूती आणि लांबी वाढते. त्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.